आपण शेळ्यांना गायींना काही मिनरल्स देतो तर त्याच्यामध्ये काही प्रकार पडलेले आहेत. म्हणजे ओरिजिनल मिनरल्स आणि त्याच्यानंतर चिलेटेड मिनरल्स. हे चिलेटेड मिनरल्स म्हणजे काय किंवा ह्याच्यामध्ये काय विशिष्ट असं केलेलं आहे किंवा आपण प्राण्यांना कोणते मिनरल्स द्यायला पाहिजे, तर ह्याच्याविषयी डीपमध्ये सगळी माहिती बघणार आहे. तर लक्षात घ्या, आपण जे मिनरल्स देतो म्हणजे कॅल्शियम, फॉस्फरस, झिंक, आयर्न, कोबाल्ट वगैरे हे सॉल्टच्या फॉर्ममध्ये असतात. आपण जर झिंक बघितलं तर झिंक जे आहे तर झिंक सल्फेटमध्ये म्हणजे झिंक सल्फेट हा सॉल्ट आहे. त्याच्यानंतर आपण आयर्न जर बघितलं तर हे फेरस सल्फेट हा सॉल्ट आहे. किंवा आपण कॉपर बघितलं तर कॉपर सल्फेट हा सॉल्ट आहे. अशा प्रकारे हे सॉल्टच्या स्वरूपात असतात. पण ह्याच्यामध्ये काय होतं, ज्यावेळेस आपण नॉन चिलेटेड म्हणजे ओरिजिनल जे मिनरल्स आहे तर ते आपण प्राण्यांना देतो, त्याची किंमत थोडीशी कमी असते त्या मिनरल मिक्सचरची. तर ते आपण प्राण्यांना दिल्यानंतर आणि चिलेटेड मिनरल्स दिल्यानंतर आपल्याला काय फायदा मिळतो तरच तुम्हाला ते पुढे सांगतोय. तर बघा, लक्षात घ्या, हे चिलेटेड म्हणजे काय असतं. तर चिलेटेड म्हणजे काय, जे ओरिजिनल सॉल्ट मध्ये जे मिनरल्स आहेत म्हणजे झिंक सल्फेट आहे, कॉपर सल्फेट आहे, फेरस सल्फेट आहे, तर त्याच्यावरती अमायनो ऍसिडनं कोटिंग केलं जातं. अमायनो ऍसिड मध्ये ग्लायसिन आहे, मिथोनिन आहे, अशा प्रकारे ह्याचं त्याच्यावरती कोटिंग केलं जातं. हे कोटिंग का केलं जातं, तर लक्षात घ्या, हे सगळे न्यूट्रिएंट जे आहेत, चांगलं घटक जे आपण देतो तर ते सगळे रुमेन वगैरे पोटाच्या पुढे लहान आतड्यामध्ये सगळे जातात. आणि लहान आतड्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय होतं, तिथं सगळे न्यूट्रिएंट हे शोषले जातात. पण लक्षात घ्या, त्याच्यामध्ये होल आहेत, पोर्स आहेत. आणि प्रत्येक मिनरल्स वगैरे त्याच्यासाठी वेगवेगळे एन्झाईम आहेत, होल आहेत, त्याच्यातून ते शोषले जातात. लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये जर आपण हे मायक्रो घटक जे आहेत म्हणजे आयर्न, कोबाल्ट, निकेल, मॅग्नीज हे आहे आणि त्याच्यानंतर जे मॅक्रो आहेत म्हणजे जास्त प्रमाणात जे आपण देतो, जवळपास जे मिनरल मिक्सर आपण तयार करतो 20 ते 25% त्याच्यामध्ये कॅल्शियम राहतं. आणि आयर्न, कोबाल्ट, निकेल हे कमी प्रमाणात राहतं. लक्षात घ्या, हे जर आपण ओरिजिनल फॉर्म मध्ये दिलं म्हणजे चिलेटेड न करता दिलं तर ह्याच्यामध्ये काय होतं, जे जास्त क्वांटिटीमध्ये घटक आहेत, कॅल्शियम, फॉस्फरस वगैरे आहेत, तर ते लहान आतड्यामध्ये सगळं होल आहेत तर ते कॅप्चर करतात. आणि त्याच्यामुळे जे मायक्रो घटक जे आहेत, मिनरल्स आहेत, आयर्न, कोबाल्ट वगैरे, त्यांना आतमध्ये जाण्यासाठी संधी भेटत नाही. कारण सगळे होल जे आहेत तर ते कोण कॅप्चर करतं, तर ते कॅल्शियम, फॉस्फरस बल्क क्वांटिटीमध्ये जे देतो तर ते होल कॅप्चर करतात. आणि त्याच्यामुळे जे आयर्न वगैरे ते त्यांना जाता येत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला रिझल्ट भेटत नाही. म्हणजे एखाद्या शेळीमध्ये रक्ताची कमतरता असेल आणि आपण मिनरल मिक्सर देतो आणि त्याच्यामध्ये आयर्न आहे, आयर्न खूप कमी प्रमाणात जातं, कॉपर कमी जातं, झिंक, जे मायक्रो मिनरल्स आहेत तर ते कमी प्रमाणात प्राण्याच्या शरीरामध्ये जातात आणि त्याच्यामुळे आपल्याला रिझल्ट भेटत नाही. तर एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला जर चांगला रिझल्ट मिळवायचा असेल तर हे चिलेटेड मिनरल्स देणं खूप महत्वाचं आहे. आता हे चिलेटेड मिनरल्स जे आपण देतो ह्याच्यामध्ये काय फायदा होतो, लक्षात घ्या, आपण कॅल्शियम, फॉस्फरस वगैरे बल्क क्वांटिटीमध्ये ओरिजिनल सॉल्ट आहे तर त्याच्यामध्ये आपण ते देतो. पण हे जे मायक्रो मिनरल्स आहेत, आयर्न, कोबाल्ट, निकेल म्हणजे ट्रेस मिनरल्स, तर हे ह्याच्यावरती आपण चिलेटेड म्हणजे चिलेट करतो. ते म्हणजे काय करतो, अमायनो ऍसिडने त्याच्यावरती कोटिंग करतो, ग्लायसिन किंवा मिथोनिननं त्याच्यावरती कोटिंग केलं जातं. ज्यावेळेस अमायनो ऍसिडनं त्याच्यावरती कोटिंग केलं जातं तर त्याच्यासाठी त्यामुळं काय होतं, लहान आतड्यामध्ये स्पेशल होल असतात, पोर्स असतात आणि त्याच्यातून ते सगळे न्यूट्रिएंट आहे म्हणजे चिलेटेड मिनरल जे आहेत त्यांना स्पेशली आतमध्ये जाण्याची संधी दिली जाते. आणि त्याच्यामुळे काय होतंय की सगळे न्यूट्रिएंट प्राण्याच्या शरीराला मिळतात आणि आपल्याला बेस्ट रिझल्ट मिळतो. म्हणजे भरपूर शेळीपालकांना, शेतकऱ्यांना माहित नाही की ऍक्च्युली चिलेटेड आणि नॉन चिलेटेड ह्याच्यामध्ये काय फरक आहे. भरपूर लोक बोलतात की आम्हाला हे ह्या कंपनीचं मिनरल्स आहेत, मिनरल मिक्सचर आहे, हे आम्हाला कमीत मिळतं आणि तुमचं आहे ते खूप जास्त मिळतं, मग कशासाठी घ्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये हा घटक तुम्ही समजून घेणं खूप महत्वाचं आहे. चिलेटेड, नॉन चिलेटेड ह्या गोष्टी तुम्हाला समजणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, हे जे तुम्हाला व्हाईट गोल्ड नावाचं जी बकेट दिसते, हे आम्ही मिनरल मिक्सचर आहे, स्पेशली शेळ्यांसाठी, गाई म्हशींसाठी आम्ही केलेलं आहे. ह्याच्यामध्ये चिलेटेड घटक खूप जास्त प्रमाणात घेतलेला आहे आणि ह्याचा बेस्ट रिझल्ट मिळतोय. तुमच्याकडे रिपीट ब्रीडिंग असू द्या, शेळी माझावरती येत नसेल किंवा विकनेस खूप जास्त असेल, अशक्तपणा आहे, त्याच्यानंतर रोगप्रतिकार
प्रतिकारशक्ती कमी, दूध उत्पादन, हाडाचे ठिसूळपणा झाला असेल, ह्या सगळ्यावरती हे मिनरल मिक्सचर बेस्ट काम करतं. एका शेळीला 20 ते 25 ग्रॅम तुम्ही एका दिवसामध्ये द्यायला पाहिजे. तुम्हाला हे मिनरल मिक्सचर पाहिजे असेल तर तुम्ही खाली जो नंबर दिलेला आहे त्याच्यावरती कॉल करून तुम्ही ऑर्डर करू शकता. धन्यवाद.